राहिलेले दिवस प्रत्येकाने भगवा ध्वज घरावरती लावा. प्रत्येकाने गल्ली बोळा दिसता इकडे तिकडे जाता येता एवढंच सांगा की आम्ही मोदींना पंतप्रधान करणार आहे. ही लढाई मोदी आणि राहुल गांधीची आहे. हे म्हणते मगाशी खरं आहे. त्यामुळं मोदींसाठी आणि आपल्या या महायुतीचे सगळे स्वाभिमानी सगळ्या महाराष्ट्रात उमेदवारी सगळ्या स्वाभिमानींनी दिलेला आहे. आणि मग बाकी उरल्या सुरला आम्ही म्हणते अजून लढाई आता सुरू झाल्यात. आत्ता कॉर्नर समाजकडे होणार रणकंद खूप माजणार आहे. आणि यामध्ये जे म्हणते की बाबा आमचे शेखर म्हणते की युद्धामध्ये वार संवार होणारच आणि मान राखायचा असेल तर तो मान आम्ही कुणी राखलाय. भारतीय जनता पार्टीने हा मान राखलेला आहे. आणि हा मान राखायचं काम करत असताना आपल्या सर्वांना माहित आहे की आपण भारतीय जनता पार्टीनं तिकडं उदयनराजेंना खासदार केलं. भारतीय जनता पार्टीनं इकडं संभाजीराजेंना खासदार केलं. त्यामुळं मान कुणाचा कसा राखायचा गादीचा मान त्या ठिकाणी राखायचं काम हे आपल्या भारतीय जनता पार्टीने या अगोदर करून दाखवलेलं आहे. त्यामुळे आम्हाला यांनी हे सांगायची आवश्यकता नाही. मी तर असं म्हणेन की या निवडणुकीमध्ये आपल्याला घराणेशाहीचं सांगतात, सरळ वारस बिरस हे सगळं सांगत असतात. तर मी सुद्धा यामध्ये मी महेश जाधव, यानंतर माझे वडील बाळासाहेब, त्यानंतर महादेवराव, चंद्रोजी, रावजी, मानकोजी, त्रिंगोजी, रेखोजी अशी आमची पण लखुजीराव जाधवची वंशावळ आहे. थेट आहे. कुठं काय तुम्ही म्हणताय तसं नाहीये आमचं सुद्धा. त्यामुळे हे सांगत असताना संजय दादा एवढंच म्हणाले मी भूमिपुत्र आहे. मी आपल्या पारंपरिक आपल्या मतदारसंघातला आहे. त्यामुळे मी सर्वसामान्य आहे. मी तुमच्या घरातला आहे. मला तुम्ही मत द्या हे म्हणायला काय बिघडत नाही. आणि हे म्हणते आणि ते काहीतरी म्हणते दत्तक येतात ते असं हे चालणार हो निवडणुकीत. हे निवडणुकीमध्ये तुम्ही असं काही गोष्टी अपेक्षित ठेवल्या पाहिजेत. मैदानात उतरल्यानंतर तुम्ही रडत बसू नका. लढायला समोर या. गैरसमज लोकांचा करू नका. आम्ही हा भगवा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घेऊन जाणारा हा आमचा भगवा ध्वज आहे.